तुमची जी मेहनत आहे का नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत जाऊन आलाय. नाही आम्ही अजून बसमध्ये आमची मेहनत अजून कमी आहे. असा उठलास का? उठतो डोळं झाकून हे करत नसते जी काय आरामखोर काय माहिती का, मी उभार लागतो त्याच्या कोण काही करत नाही. आलं लक्षात? नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललेलो झोनलच्या मॅचेस साठी साई आयुर्वेदिक कॉलेजला, जे की आहे सोलापूर मध्ये असलेल्या वैराग या ठिकाणी. आणि ह्यो सगळा प्रवास आम्ही एसटीनेच करणार होतो. आणि आमची एसटी असतोवर आम्ही इथं जरासा टाइमपास करत बसलो. चांगली मिळण्याची आशा आहे रे, म्हणून थांबलो. थांबा मी आलो. ए ये मी जागा पडतो. आता बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला भेटली ही स्पेशल नवी चकचकीत एसटी. आता ह्या एसटी मध्ये आम्हीच सगळ्यात पहिला घुसल्यामुळं प्रत्येकाला जी पाहिजे आणि जशी पाहिजे तशीच सीट घावली. आणि मग झाली आमच्या कोल्हापूर ते वैरागच्या प्रवासाला इथून सुरुवात. मग आता दिवसभराच्या प्रवासानंतर फायनली आम्ही संध्याकाळी पोहोचलो साई आयुर्वेद कॉलेजमध्ये. आता इथं पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला काम केलं ते रजिस्ट्रेशनचं. आता इथं गेटवर आल्यावर सगळ्यात पहिला रजिस्ट्रेशन सुरू केलं. आता गेले काही दिवस सोलापूरमध्ये लई जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे तर ग्राउंडची हालत बघून इंद्राचा चेहरा काय असा झालता. मग सगळ्यात पहिला सगळी जी काही प्रोसेस होती ती सगळी प्रोसेस कंप्लीट केली. आता इथं वैरागमध्ये जे काही स्पोर्ट्स होणार आहेत ते काही एका ब्लॉग मध्ये मावणार नाहीत, त्यामुळे ह्याचा पार्ट 2 पण येणार आहे. त्यामुळे पेजला आताच फॉलो करा. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढल्या ब्लॉग मध्ये.